नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 रिलेटेड असणारे सर्व बेसिक कन्सेप्ट्स आपण कंप्लीट केलेल्या होत्या. सो आता आपणाला आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 आपण बघतोय. सो तो फर्स्ट क्वेश्चन आहे, इन नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15, number of A union by B is equal to 29, number of A intersect by B is equal to 7, then number of B is equal to question mark. सो आता हा क्वेश्चन खूप इझी आहे. आपल्याला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्या की आपल्याला डायरेक्ट नंबर ऑफ बीची व्हॅल्यू इथं मिळणार आहे. सो याचं ॲन्सरमध्ये आपण वी नो number of A union by B is equal to number of A plus number of B minus number of A intersect by B. This is the formula. इथं number of A union by B 29, number of A 15, number of B we have to find out here, and number of A union intersect by B 7. So here 29 as it is, 15 minus 7 8 plus number of B plus 8 opposite बाजूला आल्यावर minus number of B. So 29 minus 8 21 is equal to number of B, therefore number of B is equal to 21. This is the question number first, very easy number one question. So the second one, in a hostel, there are 125 students, out of which 80 drinks tea, 60 drink coffee, and 20 drinks tea and coffee both. Find the number of students who do not drink tea or coffee. So इथं आता क्वेश्चन काय दिलं आहे आपल्याला पहिला समजून घेतला पाहिजे. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स मीन्स इथं आपल्याला टोटल नंबर्स ऑफ स्टुडंट्स हॉस्टेलमधील किती आहेत 125. याचा अर्थ हे 125 हा युनिव्हर्सल सेट झाला. आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी, म्हणजे या 125 पैकी 80 स्टुडंट्स हे टी पित आहेत. 60 ड्रिंक्स कॉफी, 60 स्टुडंट्स कॉफी पित आहेत. अँड 20 ड्रिंक्स टी अँड कॉफी, म्हणजे इथं जे 20 स्टुडंट्स आहेत ते टी अँड कॉफी बोथ दोन्ही पिणारे 20 स्टुडंट्स आहेत. म्हणजे इथं आपण टी पिणारे 80 स्टुडंट्स हा सेट ए होणार, 60 कॉफी पिणारे स्टुडंट्स हे सेट बी होणार, आणि 20 स्टुडंट्स हे ए इंटरसेक्ट बाय बी असा तिथं सेट तयार होणार आहे. आपल्याला विचारले काय, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी, म्हणजे काहीच न पिणारे स्टुडंट्स आपल्याला इथं काढायचे. चला तर खूप इझी आहे, फक्त स्टेप बाय स्टेप आपल्याला सॉल्व करावं लागणार आहे. ॲन्सर, सपोज the set of students drinking tea is equal to A set, means number of A is equal to 80. Okay, then the set of students drinking coffee is equal to B set, means number of B is equal to 60. then आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला गेलेले आहेत. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स is equal to 125 students. Okay, therefore number of universal set is equal to 125. then आता याच्यामध्ये एक कंडिशन अजून दिलेली आहे, 20 स्टुडंट्स ड्रिंक बोथ टी अँड कॉफी. सो स्टुडंट्स ड्रिंक टी अँड कॉफी is equal to A intersect by B, therefore number of A intersect by B is equal to 20 students. So आता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. नाव
number of A union by B is equal to number of A plus number of B minus number of A intersect by B. So formula number of A union by B आपल्याला काढायचा आहे. ॲज इट इज आपण तसंच ठेवलं. नंबर ऑफ ए 80, नंबर ऑफ बी 60 and number of A intersect by B 20. So number of A union by B is equal to 80 plus 61, 40 minus 20. So 120 students number of A union by B. ओके, पण आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे? डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी, म्हणजे काहीच न पिणारे स्टुडंट्स आपल्याला इथं काढायचे. काहीच न पिणारे स्टुडंट्स काढत असताना आपल्याला युनिव्हर्सल सेट जो दिलेला आहे त्या युनिव्हर्सल सेटमधून आपल्याला हा युनियन सेट जो आहे तो मायनस करावा लागणार आहे. म्हणजे काय लिहावं लागेल इथं? देअरफॉर स्टुडंट्स डू नॉट ड्रिंक टी or coffee is equal to number of universal set minus number of A union by B is equal to universal set 125 minus union set 120. So 125 minus 125 students are do not drink tea or coffee. Okay, this is the question number 2. Then next question number 3. What is the question number 3? In a competitive exam 50 students passed in English. So number of set A is equal to 50 students who are passed in English. 60 students passed in mathematics. So number of B is equal to 60 students. Then 40 students pass in both the subject. 40 students are passed in both the subject. So it is a intersect set 40 students and none of them fail in both the subject. म्हणजे दोन्हीपैकी एकाही सब्जेक्टमध्ये एकही स्टुडंट्स नापास झालेला नाही. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास्ड ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. ॲट लिस्ट वन ऑफ द मीन्स आपल्याला इथं युनियन सेट फाइंड आउट करायचा आहे. खूप इझी क्वेश्चन आहे हा सुद्धा. बघा, सपोज the set of students passed in English is equal to set A. Therefore number of A is equal to 50 students. The set of students passed in maths is equal to B set. Therefore number of B is equal to 60 students. Then students passed in English and maths is equal to A intersect by B. Therefore number of A intersect by B is equal to 40 students. Okay, आता therefore now आता फॉर्म्युलामध्ये किमती टाकूया आपण. नंबर ऑफ A युनियन बाय B इज इक्वल टू नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्ट बाय B. ओके, सो आता किमती नंबर ऑफ A 50 स्टुडंट, नंबर ऑफ B 60 स्टुडंट्स मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्ट बाय B 40 स्टुडंट्स. 50 plus 60 110 minus 40, so 70 students. Therefore number of A union by B is equal to 70 students. ओके, तो सेंटेन्स आपण काय लिहिणार इथं आता? Therefore 70 students passed in English and maths.
Okay, this is the question number 3. So question number 4 and question number 5 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला या मॅथ्सशी रिलेटेड असणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातील. धन्यवाद.